ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. पर्यटन विभागाच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन वृद्धीसाठी आपण नवीन काही प्रकल्प प्रस्तावित केलेले होते शासनाकडे, ज्याला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या निधीची सुद्धा तरतूद एकूण 5 प्रकल्पांसाठी झालेली आहे. याच्यामध्ये कुसवणे कारवारला आपण एक त्याचा टुरिझम प्रोजेक्ट केलाय. कोयना रासाटीला एक त्यातला प्रकल्प आहे. मेंढेघर तालुका पाटण, पानेरी तालुका पाटण असेही 4 प्रकल्प आहेत. 2 प्रकल्प आपल्याला जुने यापूर्वी सांगितले होते की जे पापर्डे आणि हेळवाक हे 2, पापर्डे आणि कोयना हेळवाक हे 2 प्रकल्प एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केले. त्यालाही निधी आलाय, तेही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. आणि नव्यानं येराड तालुका पाटण या ठिकाणी आमच्या पर्यटन विभागाने एक नवीन प्रकल्प मंजूर केलाय. त्याची प्रशासकीय मान्यता पूर्ण झालेली आहे. असे एकूण पाटण तालुक्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 पर्यटनाचे प्रकल्प हे आता भूमिपूजनाच्या स्टेजला आहेत. त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मी फक्त माहिती सांगतो. कुसवणे कारवारला आपण एक तिथं पॅव्हेलियन करतोय, लँडस्केपिंग करतोय, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी, पार्किंग, तिकीट घर अशा पद्धतीनं निसर्ग बघण्यासाठी तिथं विविंग गॅलरी असा एक प्रकल्प तो कुसवणे कारवारचा 6,70,00,000 आहे. कोयना रासाटीला 15,11,00,000 रुपयाचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये एक अत्याधुनिक विश्रांतीगृह, तिथं विविंग गॅलरी, पार्किंग, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, EV रूम, रेस्टॉरंट अशा पद्धतीचं वेगवेगळं तिथे ऍक्टिव्हिटी या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर मेंढेघर तालुका पाटणला तिथे सुद्धा 18,48,00,000 रुपयाचं काम या ठिकाणी आपण दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा एक दुसरं VIP विश्रामगृह, त्या ठिकाणी विविंग गॅलरी, पर्यटन केंद्र, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज, तिथं बाकीच्या सगळ्या लागणाऱ्या इमारती, त्याला लागणारा पाणी पुरवठा, त्याला लागणारं लँडस्केपिंग, तिथं लागणारे मिनी मॉल, स्टोर्स या सगळ्या गोष्टी मेंढेघरच्या प्रकल्पामध्ये मंजूर आहेत. पानेरी तालुका पाटण हे वाल्मिक पठारावरचं गाव आहे. या ठिकाणी आपण बांबू थीम धरून, मी तुम्हाला त्याचे फोटोग्राफ दाखवतो, बांबू थीम धरून आपण तिथं पॅव्हेलियन करतोय. एक निसर्गाच्या त्या ठिकाणी सानिध्यात लोकांना वास्तव्य करता यावं म्हणून त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी, रेस्टिंगसाठी किंवा जंगलातला वॉकिंग ट्रॅक करण्यासाठी एक छोटा वॉकिंग ट्रॅक त्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेले. असे हे 4 प्रकल्प हे एका झोनमधले आहेत. आणि हे जे मगाशी मी सांगितलं तसं हेळवाक आणि पापरेचा आपल्याला मागं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी 2 बोटिंग स्पॉट आहेत. त्या ठिकाणी मगाशी म्हटलं तसं ॲम्फी थिएटर, चेंजिंग रूम, बोट जेट्टी, रिसेप्शन, किचन, रेस्टॉरंट त्या गोष्टी प्रत्येक तिथं तशाच आहेत. तशाच त्या पापर्डेला पण आहेत. छोट्या प्रमाणामध्ये हेळवाक आणि पापर्डे हे एकूण 41 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्या बरोबर मध्याला येराड तालुका पाटण आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण तिथे रिसेप्शन सेंटर करतोय, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस करतोय, रेस्टॉरंट करतोय, किचन करतोय, प्रसाधन गृह करतोय, चेंजिंग रूम करतोय, बोटिंगसाठी जेट्टी करतोय, बोटिंगचे कंट्रोल रूम करतोय आणि विविंग टावर करतोय. अशा पद्धतीची ही कामं या ठिकाणी येराडला होतील. म्हणून माझ्याकडनं माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, करणार आहे मी, कारण जवळपास 70 कोटी रुपयाची ही काम आहेत एकट्या पाटण तालुक्यातली. या 70 कोटी रुपयांच्या कामाचं एकाच वेळी ऑनलाईन भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावं. जर समक्ष ते आले तर जास्त चांगलं होईल. पण समजा समक्ष येण्याची त्यांना, कारण स्पॉट वेगवेगळे आहेत, समजा नाही झालं तरी सुद्धा ऑनलाईन ते करतील. 1 महिन्याच्या आत
ह्याची सगळी टेंडर प्रोसिजर पूर्ण केलेली. 1 महिन्याच्या आत या 5 ठिकाणच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. हेळवाक पापर्डीचा कालावधी मोठा आहे काम पूर्ण करण्याचा. 6 पैकी 4 इतर जे प्रोजेक्ट आहेत ते 1 वर्षाच्या पूर्ण होतील आणि हे 2 मोठे प्रोजेक्ट आहेत त्याला 1.5 किंवा 2 वर्ष लागतील. पण हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले की महाबळेश्वर पाचगणीला जसं टुरिस्ट अट्रॅक्ट होतं तसं टुरिस्ट पाटण कोयना नगरला, पाटण तालुक्याला किंवा हे पाटण तालुक्यातले जे बोटिंग स्पॉट्स आहेत, नेचर ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत तिथं अट्रॅक्ट होतील. त्याचबरोबर मी एक कालच्या पर्यटन विभागाच्या बैठकीमध्ये जशी माथेरानला वाफेवर चालणारी रेल्वे आहे, आज फोटो एका पेपरनं दाखवताना ती गार्डन मध्ये रेल्वे दाखवणार, तशी नाहीये. आपण जी प्रपोज करायला सांगितलेली आहे काल इंडियन रेल्वे बरोबर मी सल्लामसलत करायची सूचना डायरेक्टर टुरिझमला दिलेल्या आहेत. आणि माथेरानला जसं नेरळवरनं खाल्लं रेल्वे निघते 3 डब्याची वाफेवर चालते आणि त्याप्रमाणे ती माथेरानला जाते. त्या धर्तीवरती 3 देऊळ म्हणून आमच्याकडे एक ठिकाण आहे कोयना नगरला. त्या 3 देऊळ पासून ते नेहरू गार्डन पर्यंत हे अंदाजे 5 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे किंवा फार फार तर 10 किलोमीटर आहे. या परिसरामध्ये ती ट्रेन त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी लागणारे एनओसीज वगैरे जे काय लागतील त्याच्यासाठी मी नंतर बैठक घेणार आहे. आणि त्याच धर्तीवर महाबळेश्वर ते तापोळा ती सुद्धा रस्त्याच्या बरोबर बाजूला जशी ही ट्रेन जंगलातनं जाते माथेरानची, पण आपण शिमल्याची ट्रेन जर बघितली ती बरोबर डांबरे रस्त्याच्या बाजूने जाते. म्हणजे त्याला 5 फूट सुद्धा जागा, 5-10 फूट सुद्धा जागा जास्त लागत नाही. ती अगदी रस्त्याच्या बाजूला थोडं जशी साईड पट्टी आपली असते त्या साईड पट्टीवरून त्याचे छोटे रोड टाकले तर ती रेल्वे जाऊ शकते. एका बाजूला गाड्यांची वाहतूक जाऊ शकते, दुसऱ्या बाजूला रेल्वेची वाहतूक जाऊ शकते. तर त्या पद्धतीचा प्रस्ताव इंडियन रेल्वे बरोबर चर्चा करून त्याचा डीपीआर बनवण्याचे आदेश मी दिलेले आहेत. डीपीआर स्टेजला असल्यामुळे मी आता ते डिक्लेअर केलं नाही, पण तो सुद्धा प्रस्ताव आमचा प्रगतीपथावर आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.